प्रत्येकाला एक मित्र असतोच, अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे। आपला मित्र सोडून गेला हे कळल्यावर सोबत काम करणारे मित्र हळहळाले। आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी रुग्णवाहिकांचा मोठा ताफा लागला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या जिल्ह्यातील सिन्नर इथं ही घटना घडली। गणेश काकड वय वर्ष 32 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। गणेश काकडनं 27 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, पण त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। मागील 5 ते 6 दिवसापासून तो तणावात होता। यातून नैराश्य आल्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं असलं, असं त्याचं जवळचे मित्र आणि सहकार्यांनी सांगितलंय। गणेश काकड हा रुग्णवाहिका चालक होता। गणेश काकड हा सहकार्य आणि सामाजिक कार्य करणारा रुग्णवाहिका चालक म्हणून गेल्या काही वर्षात प्रकाश झोतात होता। अडल्या नडल्याल्यांना तो मदत करायचा। कुणाकडे पैसे नसेल तर तो मोफत सेवा पुरवायचा। 15 किलोमीटर पर्यंत शव वाहतूक करण्यास मोफत सेवा असेल। गरजू व्यक्तींना वेळप्रसंगी सवलत, पोलीस असो किंवा पत्रकार, डॉक्टर असो की रुग्णसेवक, या सर्वांना मदत म्हणून गणेश काकड अग्रेसर असायचा। त्यामुळे गणेश काकड यानं टोकाचं पाऊल उचललं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला। आज रुग्णवाहिका संघटनेनं आपल्या चालक सहकार्याला मृत्यू पश्चात अखेरचा निरोप दिला। त्याच्या मृत्यू पश्चात सिन्नर तालुक्यात रुग्णवाहिका चालक मालक संघटनेनं सर्व रुग्णवाहिका दिमतीला घेत अंत्ययात्रेत दिवा लावून मार्च करत आपल्या लाडक्या सहकार्याला अखेरचा सलाम दिला। आज मोठ्या जनसमुदायासह अंत्ययात्रा पार पडली तेव्हा पोलीस कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा परिवाराच्या सांत्वनासाठी समावेश बघायला मिळाला।